हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि झाली दिवाळी झाली, लक्ष्मीपूजा झाली, भाऊबीज झाली, पाडवा झाला, सगळं झालेलं आहे। आमचा कागलचा उरूस पण संपलेला आहे। काल 5वा गलप होता, त्यामुळे उरूस संपलेला आहे। मेन 4था गलप जो असतो तो मोठा असतो। आणि ही साडी आहे, ही यांनी पाडव्याला मला गिफ्ट दिलेली होती। खूप अशी हलकी फुलकी छान आहे साडी। हे पहा, छान आहे साडी, चिंतामणी कलर आहे। ह्या साडीची किंमत 550 रुपये आहे। चला, अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे। आपलं गाव पण झालेलं आहे, इचलकरंजीला जाऊन आले, बहीण पण गेली, मी पण आलेला आहे। आता थोड्या दिवसांनी शाळा पण चालू होतील आणि मी तिथून काय काय खरेदी केली ते सुद्धा तुम्हाला दाखवते। इचलकरंजीमध्ये सुद्धा अशी जत्रा भरल्यावानी खाली गावामध्ये सगळं येतं, खूप स्वस्त असतं। आता ही बॅग बघू शकता, बॅग जे कापड असं ह्याचं लेदरचं आहे, चांगले आहे बॅग। एकच कप्पा आहे आत, बाहेर काय कप्पे वगैरे नाही, पण बाहेर न्यायला वगैरे छान फॅन्सी वाटते बघा। कपडे वगैरे 1-2 दिवसाची व्यवस्थित बसतात। रेबीट सुद्धा खाली मारलेला आहे, रेबीट सुद्धा फक्त 180 रुपये ही बॅग। 3 घेतल्या मी, आई आणि बहीण, असं तिघीने मिळून घेतल्या। आणि रक्षाबंधनला भाऊबीजला भावाने साडी घेतली नाही, दाखवते मी तुम्हाला। आणि ब्लाऊज पण एक रेडीमेड घेतलं मी 150 रुपयाला, पण थोडंसं त्याची शिलाई वगैरे उसवलेली होती, त्यामुळे त्यांनी 130 रुपयाला दिलेलं आहे ते। आणि साईज खरं माझी नाही आहे, 34 साईज आहे। 36 साईज मला पाहिजे होती, पण 34 मिळाली नाही। आता त्याला मी तयार करणार। आपण काय टेलर असल्यामुळे आपल्याला ते तयार करता येतं, पण वर्कचं असल्यामुळे मी ते घेतलं। कारण 150 रुपयाला साधा पीस येत नाही वर्कचा, त्यामुळे मग मी घेतलेला आहे। छान आहे खरं। बहिणीने भरपूर खरेदी केली त्यांच्यात, कारण की तिला सारखं म्हणजे मिळत नाही, त्यांच्या गावामध्ये पण काय मिळत नसतं, त्यामुळे तिनं चटई घेतली। डबल जी चटई असते बघा, ती चटई घेतली। समृद्धीसारखीच आहे ती, 300 का 350 रुपये तिला मिळाली। परत म्हणजे मुलगीसाठी खरेदी केली, मुलगीला एक बेल्ट घेतला 50 रुपयाचा। आणि असं भरपूर तिनं काय मुलगीला एक पर्स घेतली छोटीशी, असं मुलग्याला नाईट पॅन्ट घेतली, असं सगळं तिनं पण भरपूर खरेदी केली। पप्पांना कपडे घेतले आम्ही, 2 शर्ट आणि 1 पॅन्ट, 1500 रुपये बसले, पण छान मिळाले। एक पूर्ण व्हाईट शर्ट घेतला, म्हणजे कधीतरी कार्यक्रमाला वगैरे किंवा सणावाराला घालता येईल। आणि पॅन्ट ब्लॅकमध्ये घेतलेले आहे। आणि अनेक शर्ट आहे तो क्रीम कलरमध्ये, असं लाइनिंग आहे, छान आहे शर्ट पण, असं घेतलेलं आहे। आईला काय साड्या बहिणीने पण एक घेतलेल्या आणि मी पण एक घेतलेले आहे, त्यामुळं साड्यांचं काय आईला आधीच घेतलेल्या होत्या, पप्पा तेवढे राहिले मग त्यासनी घेतलं। चला, आता दिवाळी संपली, सगळं संपलं आपलं। आता रोजचं रुटीन चालू, रोज उठायचं, आवरायचं, दुकानात पळायचं। मुलांची शाळा आता चालू असणार आहे, त्यामुळे 8 दिवसांनी परत शाळा आता चालू होईल। म्हणजे शाळा चालू झाली की मग रेग्युलर रुटीन जे असतं आपलं ते चालू असतं। आणि पाऊस एक डोकं फिरून पडत आहे आमच्या इकडे आता, सलग 4 दिवस झाला असं पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे। मला वाटते सगळीकडेच असं असणार आहे, खरं एक ठिकाणी भरपूर पाऊस पडत आहे। आमच्या इकडे पण 1-2 दिवस खूप पाऊस पडला, उरूस होता आणि त्यात संध्याकाळीच बरोबर पाऊस पडायचा। आणि पाऊस तर मे महिन्यापासून पडत आहे, विचार करा, 6 महिने झाले एकसारखा पाऊस पडत आहे। अवघड आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी पिकं पिकवायची कशी आणि काढायची कशी, कारण कधी पण पाऊस पडत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं अवघडच झालेलं आहे, म्हणजे पेरायचं पण अवघड झालेलं आहे आणि काढायचं पण अवघड झालेलं आहे। अगदी हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावून घेतल्यासारखा झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत ह्याच्यातच चाललेली आहे, त्या म्हणजे त्यांना फायदा तर काय नाही, पण तोटाच जास्त व्हायला लागला। आणि त्यामुळं अन्नधान्याची सुद्धा म्हणजे महागाई वाढली बघा, धान्य सगळं म्हणजे महाग व्हायला लागलेलं आहे। चला, ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला। हे पहा, असं ब्लाऊज आहे, वर्क आहे, पाठीमागं पण असं वर्क आहे आणि बांधायला नॉट दिलेले आहे।
थोडंसं मला हे साईजला वाढवावं लागणार कारण की 34 साईज आहे असं ब्लाऊज आहे. फक्त 150 रुपये. 150 रुपयाच्या मानानं खूप चांगलं ब्लाऊज आहे. आईने पण घेतला आमच्या, कारण हिरवं ब्लाऊज आपल्याला कशावर पण घालता येते. आणि भावाने ही साडी घेतलेली आहे, राणी कलर आहे आणि अशी धडी आहे. माझी अशी साडी आहे, अशी धडी आहे आणि पीस आहे तो प्लेन हिरवा आहे. असं अशी साडी घेतलेली आहे. बहिणीचा पण असाच कलर आहे. चौघींना 4 अशातल्या साड्या त्याने घेतलेल्या आहेत. आईला श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ दुपार म्हणेन, कारण 12:30-1 वाजत आलेला आहे आणि आज मला दुकानात जायला थोडा वेळ झालेला आहे. आत्ता जाणार आहे मी दुकानात. आत्ता सगळं आवरलेलं आहे घरातलं आणि आत्ता जाणार आहे. श्री आज गेलेला आहे अकॅडमीला, तो आलेला आहे मगाशी. आणि मैत्रिणींनो, आता दिवाळी वगैरे झाली की दिवाळीतली म्हणजे सण असले कसं भरपूर कामं असतात बघा, आणि भरपूर आपली धावपळ होते. सगळं आणायचं, करायचं, परत घर स्वच्छ ठेवायचं, पूजा वगैरे असते, त्यामुळं येणं जाणं सगळं असतं, त्यामुळं धावपळी होते. तर दिवाळीनंतर कामं करून जर आपल्याला आपला थकवादार घालवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर माझ्या परीने तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पर्याय कोणता असेल तर आपण कुठं तर म्हणजे फिरायला गेलं पाहिजे, जिथं आपल्या मनाला शांतता, समाधान आणि आराम मेन म्हणजे मिळेल. कारण बायकांना शक्यतो आराम हा मिळत नाही. लक्षात ठेवा, कुठं पण जाऊन दे आपल्याला आराम हा मिळत नाही. मग जिथं आपल्याला आराम मिळेल अशा ठिकाणी जायचं. आता शक्यतो ती जागा असते माहेर असतं, जे माहेरात कसं आपण रिलॅक्स असतो. तर काय करायचं, बॅगा भरायच्या आणि आता सण वगैरे झालेले असतात, त्यामुळं मुलांना पण सुट्ट्या असतात. 1-2-3 दिवस माहेरात निवांत राहून यायचं. म्हणजे आपण जाऊसपर्यंत काय आई स्वयंपाक वगैरे बनवतेच आणि आई असते किंवा भाऊजा असते, त्यामुळे आपल्याला केवढं टेन्शन नसतं. खाणे पिणे झोपणे एवढंच असतं. आणि आपल्या मैत्रिणी वगैरे आलेल्या असतात किंवा कुठंतरी इकडे तिकडे आपलं ट्रिप वगैरे आपल्या घरातल्यांसंगड जाणं येणं होतं, त्यामुळं फिरायला जाणं हा एक ऑप्शन खूप चांगला. पण एकेकांचं कसं असतं का, माहेर सुद्धा खूप लांब असतं. आता पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असली तर मग आपल्याला कसं जाणं येणं होत नाही सारखं सारखं. तर त्या महिलांनी काय करायचं, तर त्यांनी कुठं पण एखाद्या पर्यटन स्थळाला जाऊन 1-2 दिवस तिथं म्हणजे राहिलं तरी पण आपला कंटाळा जातो. कारण वातावरण चेंज होतं, माणसं चेंज होतात आणि असं निसर्गरम्य वातावरणात जर तुम्ही गेला फिरायला तर म्हणजे आणखीनच आपला कंटाळा वगैरे दूर होतो. त्यामुळे तशा वातावरणात गेलेलं शक्यतो कोकणात ते गेले की बघा कसं वातावरण एकदम फ्रेश शांत असतं आणि हिरवगार सगळं वातावरण असतं, त्यामुळं कंटाळा आपला कधी निघून गेलेला कळत नाही. आणि तशा वातावरणात गेले की येऊ सुद्धा वाटत नाही तिथनं. लक्षात ठेवा, एकेकांच्यात कसं असतं. आणि शक्यतो मुलींचं म्हणजे आहेर माहेर असेल किंवा मुलींना विश्रांती असेल, त्यांचा मान सन्मान हा खेडेगावात जास्त बघायला मिळतो. सिटी लेवलला शक्यतो मुलींचा मान सन्मान असेल किंवा विश्रांती म्हणा हे बघायला मिळत नाही. कारण सिटी लेवलला कसं होतं, भरपूर घरात बायका सुद्धा कामाला जातात, त्यामुळं सुट्टी असतेच असं नाही. मग समजा आता मुलगी आली तर आई कामाला गेलेली असते, मग काय मुलगीला बसायला मिळत नाही, तिला घरातली सगळी कामं ही करावी लागतात. तसं खेडेगावात नसतं बघा. खेडेगावात कसं शेती हा व्यवसाय असल्यामुळं शेतात काय मग आज मुलगी आल्या पाहुणा आले म्हणून आज नाही गेले शेतात तरी सुद्धा चालतं. आणि शक्यतो खेड्यातली लोक ही खूप मायाळू असतात, म्हणजे त्यांना मुलींच्या बद्दल खूप अशी माया, आपला जावाई नातू म्हणजे मुली यांच्याबद्दल खूप अशी कळवळा दयामाया असते. मी भरपूर ठिकाणी असं बघितलेलं आहे. सिटी लेवलला थोडी दयामाया कमी. सिटी लेवलला शक्यतो पैशाचा विचार केला जातो, म्हणजे आल्यावर पैसे खर्च होणार किंवा आपलं काम बुडणार असं, म्हणजे खर्च पण त्या मानाने असतो सिटी लेवलला. मी म्हणजे हे म्हणत नाही, पण शक्यतो मुली काय आता
महिनाभर किंवा 2 महिने असं काही राहायला येत नाही. कोण आलं तर 1-3-4 दिवस येतात. पण सिटी लेवलला एवढं मुलींचा मान सन्मान वगैरे होत नाही असं मला वाटतं. खेडेगावातलं हे वातावरण आणि खेड्यातली माणसं वेगळीच असतात आणि सिटी लेवलला आपण येऊन राहिलेलं असतो त्यामुळे आजूबाजूची सुद्धा वेगवेगळीच असतात. खेडेगावात तसं नसतं. चुलत सगळे आपली म्हणजे आपली भाऊकीच असते. त्यामुळं त्यांना एक आपुलकी ही वेगळी असते. ही आपली मुलगी आहे किंवा आता आई वडील असले तरी सुद्धा म्हणजे मुलगी आल्या म्हणून आजूबाजूची विचारणारे सुद्धा म्हणजे अशी खूप असं कौतुकाने किंवा उत्सुकतेने विचारत असतात. चुलत भाऊ हे ते म्हणजे गोतावळ खूप असतं. त्यामुळे ह्याच्यात गेलं त्याच्यात गेलं, इथं बस, आज माझ्यात जेवा ये, उद्या तुझ्यात चहाला ये, उद्या माझ्यात फराळ ये, असं एकमेकाला बोलवणं करणं होतं. त्यामुळे मला तर म्हणजे खेड्यातलं मुलींचं हे मान सन्मान खूप आवडतो. आता आम्ही लहानाचं मोठं सिटी लेवलला झालेलं आहे त्यामुळे मला सिटीतलं वातावरण अजिबात आवडतच नाही मला. कारण कोण कोणाला बोलवत नाही, कोण कधी आल्यास म्हणून सुद्धा विचारत नाही, कोण कुणाच्या चहाला नाही का कशाला नाही का काय नाही. त्यामुळे खेडेगावातलं वातावरण हे ज्या मुलींचं खेड्यात माहेर आहे त्या खूप नशीबवान आहेत असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपलं नशीब पण असतं. लक्षात ठेवा, सगळी माणसं म्हणजे मायाळू प्रेमळ अशी मिळणं याला सुद्धा आपलं नशीब लागतं. लक्षात ठेवा, कुणाच्या पण नशिबाला तशी माणसं मिळत नाहीत. आणि एकेकांच्या नशिबाला इतकी छान माणसं असतात म्हणजे सासऱ्याकडची पण असतात आणि माहेरकडची पण असतात, खूप छान असतात. भाऊ भाऊजा असून देत किंवा आई वडील असून देत, खूप म्हणजे खूप माणसं चांगली असतात. तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं आपण म्हणजे आपला थकवा घालवू शकतो. कुठं पण जावा, जिथं तुम्हाला म्हणजे जास्त विश्रांती मिळेल तिथं जावा. कारण की एकदा जर आता मग शाळा परत चालू झाल्या तर मे महिन्याशिवाय आपल्याला काय कुठं जाता पण येत नाही आणि आपल्याला रोजचं रुटीन डेली रुटीन हे चालूच राहतं. त्यामुळं आता 2 दिवस जाऊन आला की तुम्ही निवांत. मग चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ शक्यतो तुम्हाला 1 दिवस आड येत आहेत कारण माझं पण आता सणाचं काम वगैरे आणि इकडे तिकडे जाणं येणं असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ म्हणजे शूट करायचं होत नाहीये. आज म्हणतो ते तुम्हाला मी जवसाची चटणी दाखवायची. जवस पण आणून ठेवलेले आहे चटणी दाखवायला, पण ते काही झालंच नाही. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला जवसाची चटणी दाखवेन. चला, व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा, कारण की तुमचे लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं. तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.